ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाढव आहे, येणारा वेळच काळच ठरवला. जशा प्रकारची वंजना, जशा प्रकारच्या या पैशाच्या जोरावर गोष्टी करताय, सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करताय. 17 ठिकाणी निवडणूक लागली होती, कित्येक ठिकाणी बिनविरोध झाली, कित्येक ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्ती आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते. म्हणून खऱ्या अर्थानं चौरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल त्यांचीसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्यावर प्रचंड असे दबाव असताना सुद्धा त्यांनीसुद्धा ही निवडणूक अतिशय जिद्दीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आभार आणि अभिनंदन करतो. सर, आपण खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचा काही धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून ते आज येऊ शकले नाहीत, अशा प्रकारची माहिती मला मिळाली नाही. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते घेऊन मी त्याबद्दल काही बोलू शकतो. असं काही सगळ्याच्या विरोधात माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एकसंघ मिळून ही निवडणूक लढू आणि विशेषप्रमाणे विजय आमचा झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं आपण सांगू शकतो. ज्या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे तेवढं सत्य आहे. तरी दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जी काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील त्यांना एकसंघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडं विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यात सांगितलं आलेलं आहे. खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असं हे आजची लढाई आहे. म्हणून आता यामध्ये विचार जिंकतंय का लक्ष्मी अस्त्र जिंकतंय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतरच लक्षात येईल. सर, आता कार्यक्रम लोक बोलत असतात, असे जे जवळचे लोक असतात त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असते, पण असं काही बोलले असतील. पण असं काही नाही, आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम दिलं ते आम्ही इमान इतबारीनं आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे, उद्याही करत. त्याचं काही तुम्हाला दिसणार नाही. जे काही होईल ते 2029ला होईल. आत्ताच त्याबद्दल मी काही वाचिता करणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता तुम्हाला उपमा दिली की भाई खासदार म्हणून. नाही, हे कसं आहे, स्टेजवर बोलत असताना कोणी उत्स्फूर्तपणे काही बोलू शकतं, पण सन्मान्य खासदार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखालीच ही सगळी निवडणूक लढते हे सुद्धा तेवढंच सत्य आहे.